हायड्रोपोनिक चारा संकल्पना ही आपल्या हातामध्ये एक तयार झालेला ट्रे, 1 मिनिट पकडा. बरोबर. हा आपला हायड्रोपोनिक चारा तयार झालेला आहे. हा हा. यामध्ये मक्यापासून हायड्रोपोनिक चारा बनतो. अशा प्रकारे रूटचं मॅटिंग बनतं सर. बर. घरच्या घरी 365 दिवस आपण अशा प्रकारे हिरवा चारा उपलब्ध करू शकतो. बर. जो की 1 किलो मक्यापासून 7 ते 8 किलो चारा बनतोय. तर यात खूप जास्त प्रमाणात प्रोटीन विटामिन राहतात, जेणेकरून आपलं उत्पादनातलं खर्च कमी होतं, फीड कमी लागते आणि वर्षभराचा चाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो सर. डायरेक्ट खाऊ घालू हे शकतो बघाल आपण. तुम्ही पूर्णपणे व्हाईट रूटची मॅटिंग आहे. बरोबर. हिरवा चारा, यापेक्षा सकस चारा काय पाहिजे सर. बरोबर आहे. यामध्ये सर आम्ही कसं केलेलं आहे, 6 फूट उंची आपली आहे. हा. तुम्ही पाहाल 6 फूट उंचीमध्ये आपण 5 कप्पे केलेले आहेत. बर. आणि प्रत्येक कप्प्यानुसार सर आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाण्यानुसार फोगर सिस्टम चालली जाते. बर. त्या फोगरनुसार सर्व ट्रेला काही ठराविक अंतरानुसार वातावरणानुसार पाणी दिलं जातं. आता या ठिकाणी पाहाल सर, आम्ही काल मका भिजू घातली होती. या ठिकाणी वर बबल आलेत आणि मका तुम्ही पाहाल की कच्ची मका आणि ही मका यात फरक आहे बघा. ही मका भिजल्यानंतर अशा प्रकारे सॉफ्ट बनते. हा, थोडी Soft कोवळी झाली आता. येस, सॉफ्ट बनलेली मका अंकुराला फायदा होतो. संकल्पना सिंपल आहे. कच्ची मका घेतली, भिजू घातली, 1 दिवस बाहेर काढून ही मोड आलेली मका ट्रे मध्ये भरल्यानंतर आपल्या ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये ठेवली जाते.